जय बाळूमामा मित्रांनो, 4 ऑगस्ट सोमवारी बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि निफ्टीमध्ये कशाप्रकारे सायकॉलॉजी ऑफ चार्टची सायकॉलॉजी काय सांगते, कशाप्रकारे आपण काम करू शकतो, आपले ट्रेड कसे प्लॅन होतात आपण पाहूयात. त्यापूर्वी मी सांगू इच्छितो की आपल्या मार्केटच्या ज्या 3 कंडिशन असतात, मार्केट ओपन होताना एकतर गॅप अप, गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपनिंग होऊ शकते. 3च कंडिशन आहेत. त्यानंतर ज्या पद्धतीने ओपन होईल त्या पद्धतीने मार्केट एक कन्सोलिडेशन राहणार, त्यानंतर वर किंवा खाली जाणार किंवा मार्केट शार्पली वर किंवा खाली जाणार. आता या सगळ्या कंडिशन जर मी तुमच्यावर डिस्कस करत बसलो या तिन्ही पेअरमध्ये, या तिन्ही इंडेक्समध्ये, तर खूपच वेळ मोठा व्हिडिओ होऊन जाईल. एका एका कंडिशनला जर सांगायला गेलं तर 15-15-20 मिनटं त्या कंडिशनबद्दल आपण बोलू शकतो. त्यामुळे त्या प्रत्येक कंडिशनचा आधार न घेता त्यावेळी 4 ऑगस्टला मार्केट ओपन झाल्यानंतर पहिल्या 15 मिनटं आपण काय काम करत नाही. त्यानंतर जे काय असेल ते माझ्या इंस्टाच्या स्टोरीवर, टेलिग्रामवर मी ते माझे ट्रेडचे प्लॅन आहेत ते पोस्ट करीन आणि थोडा 1 मिनिटाचा व्हिडिओ पण पोस्ट करीन. तत्पूर्वी चार्टची सायकॉलॉजी काय सांगते, कशा प्रकारे आपण काम करू शकते इथं बघूया. तर सुरुवातीला सांगतो हा निफ्टी 50चा चार्ट आहे आणि यामध्ये मार्केटनं जर गॅप अप दिला तर सगळं बिघडणार आहे. काम बिघडणार आहे म्हणजे चार्टची सायकॉलॉजी थोडीशी बिघडणार आहे. कारण गॅप अप दिल्यानंतर बघू शकता सगळ्या लेवल इथं जवळपास जवळजवळ आहेत आणि त्यानंतर गॅप अप दिल्यामुळं इथले सेलर किंवा ह्या सगळ्या गोष्टी थोडा डिस्टर्ब होणार आहेत. त्यामुळं इथं कन्सोलिडेशन राहिलं तर ट्रेड कुठे घ्यायचा कळणार नाही. त्यामुळे गॅप अप झाला तर थोडं सेंटिमेंट बदलतील, पण मार्केटने फ्लॅट ओपनिंग आणि गॅप डाऊन दिला तर आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येईल 3 इंडेक्समध्ये. ते कसं काय बघूया. त्याच्या आधी जरा थोडासा चार्ट बघा, चार्टची सायकॉलॉजी समजून घ्या. मार्केटने काय झालं होतं शुक्रवारी, मार्केटनं एक इथं बेस तयार केला, मार्केट बाय साईडला गेलं, ओके डन. त्यानंतर काय झालं, त्यानंतर मार्केटला गेलं 2-3 दिवस झालं सेलिंग प्रेशर होतं, मार्केटने थोडंसं बाहेर क्रिएट केलं असतील आणि त्यानंतर मार्केटने शार्प सगळ्यांचे सेल खात खाली आलं. इथं बघता इथं एक बेस तयार झाला होता, त्यामुळे मार्केटने इथं थोडा वेळ एकच कॅन्डल तिथं थोडीशी बाउन्स दिली. थोडासा जाता तर दिवा कसा विस्तार फडफडतोय तसे ते एकदा फडफडण्याचा प्रयत्न केला बाहेरनी आणि परत आणि मार्केटने सगळ्यांचे स्टॉप लॉस खाल्ली. स्टॉप लॉस खाऊन मार्केट परत कन्सोलिडेशन 2 मध्ये गेलं, परत तुम्हाला दिसतं एक बॉक्स तयार झाला आणि परत ह्याच्या खाली एकत्रित ह्या बाहेरचे स्टॉप लॉस मार्केटला मिळाले होते आणि एकत्रित स्टॉप लॉस मार्केट खूप चांगल्या पद्धतीने खातं. त्यामुळे बघताय तुम्ही की एकदम शार्प कॅन्डल सेलिंगसाठी आलेले आहेत. आता मार्केटमध्ये काय झाले, मार्केट क्लोज होता होता थोडेफार बाहेर आले असतील किंवा थोडेफार प्रॉफिट बुकिंग झालं असेल. इथं थोडे बाहेर आहेत असं आपण गृहीत धरून चालू. मग मार्केटमध्ये कोण कुठे बसले, या ठिकाणी एक स्ट्रॉंग सेलर आहेत आणि इथून एक स्ट्रॉंग सेलर मार्केटमध्ये आलेत. बायरांचा खेळ इथं खलास झाला आहे. इथं कोण बाहेर असेल त्यांचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे. मार्केटमध्ये बाहेर मला काय दिसत नाहीत. इथेच जे काय थोडेफार जाता आता बसले असतील त्याच्यापेक्षा जास्त कोण नाही, तर इतकंही महत्त्वाचे नाहीत. मार्केटनं जर आता फ्लॅट ओपनिंग दिलं, मी काय म्हणते बघा कंडिशन, मार्केटने जर फ्लॅट ओपनिंग दिलं डॉट इथं कुठंतरी आणि पहिले 15 मिनिटापर्यंत मार्केट ह्याच 2 पिवळ्या लाईनच्या मध्ये जर कन्सोलिडेशन राहिलं पहिल्या 15 मिनिटापर्यंत, ठीक आहे, तर त्यानंतर काय प्रकारे आपल्याला ट्रेड करता येईल. त्यानंतर मार्केट वरती गेल्यानंतर ही जी पहिली लेवल आहे आपली, ह्या लेवलजवळ एक ह्या स्विंगच्या वरचा एसेल देऊन कुठंतरी एक स्कॅल्प करता येईल आपल्याला. इथं एक काय होईल, इथे एक स्कॅल्पचा ट्रेड होणार, त्याच्या पहिले काय होऊ शकत नाही. इथे एक स्कॅल्पचा ट्रेड होणार आहे कारण जे सेलर आहेत ते स्ट्रॉंग असणार आहेत. मार्केट इथं वरती यायला लागल्यानंतर हे जे सेलर आहेत ते आपले सैनिक आहेत किंवा आपली जी ढाल आहे ती ह्या 2 लेवल आहेत त्यांच्या, कारण ह्या 2 लेवल जर मार्केटने ब्रेक केल्या तर सेलर देखील स्टॉप लॉस मार्केट खायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आपल्या ढालीचा वापर करणार आणि सेलर मार्केटला जास्त वरून देणार नाहीत. त्यामुळे ह्या लेवलला आल्यानंतर इथे आपण स्कॅल्प ट्रेड पकडू शकतो आणि तिथून आपण एक पी साईडला जाऊ शकतो. हा स्कॅल्पचा ट्रेड असेल, पुन्हा सांगतो. पण ह्या जर लेवलला मार्केटने ब्रेक केलं काही कारण असतो तर ही जी लेवल आहे इथं काय होणार आहे, हे जे बायर आहेत ते खूप स्ट्रॉंग झाले, हे जे सेलर होते हे आता गॅसवर गेले, ह्या सेलरांचे स्टॉप लॉस उडले तिथंपर्यंत. ह्या सेलरांचे इथं कोण सेल करून गेला असेल काल हे यांचे स्टॉप लॉस करण्यासाठी, ह्यांचे स्टॉप लॉस इथं उडलेले आहेत, स्टॉप लॉस संपलेले आहेत. मार्केटने बाईंगसाठी प्रेशर दिल्यामुळे इथले कुठले सेलर असेल यांचे स्टॉप लॉस देखील उडलेले आहेत. मार्केटला बाईंग जे इथं करून गेले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं इथं स्ट्रॉंग आता त्यांना प्रॉफिट दिसत असणार आहे आणि मार्केटवर जाता जाता सुद्धा एक रँडमली बाहेर सुद्धा बसले असणार आहेत. अशा 4-5 कंडिशन आहेत आणि मार्केटला ही जी लेवल आहे सेलरना ही ब्रेक करून परवडणार नाही आहे. आणि ही ब्रेक केली तर जे वरचे स्ट्रॉंग खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग सेलर आहेत ह्यांसुद्धा मार्केट स्टॉप लॉस खायला जाण्याची शक्यता आहे. तेव्हा मार्केट ह्या लेवलपासूनच आपल्याला मार्केट ब्रेक होताना किंवा हे जे लेवल आहे तो मार्केट खाली ढकलताना दिसेल. त्यामुळे दुसरा जो आहे हा खात्रीचा ट्रेड इथं असेल. मार्केटमध्ये खात्री 100% असं काय नसतं, पण आपण आपल्या सेटअपवर खात्रीशीर असायला हवं, आपण आपल्या स्ट्रॅटेजीवर खात्रीशीर असायला हवं. आणि ज्यावेळी तुम्ही 1 आणि 2 ट्रेड प्लॅन करत असाल, 1 आणि 2 ट्रेड फक्त घेत असताना मार्केटमध्ये थांबत असाल, भले ते प्रॉफिट होऊन दे ना तर लॉस होऊन दे, मार्केटमध्ये तुम्ही चिरकाल टिकणार आणि मार्केटमधून आपल्या हातात काही ना काहीतरी 100% पडणार. फक्त आपल्या सेटअपवरती ठाम विश्वास आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये फक्त 2 ट्रेड घेऊन आपली सायकॉलॉजी सांभाळण्याचं काम करायचं. ते रिवेंज इकडं तिकडं ओव्हर बिवर असल्या भानगडीत न अडकता तेवढं केलं तर आपल्याला मार्केटमध्ये निश्चित काहीतरी मिळू शकते. ठीक आहे, तर दुसरा ट्रेड इथं असेल पी साईडचा, इथून आपण जाऊ शकतोय. ठीक आहे, आणि इथं स्कॅल्प असल्यामुळे हा ट्रेड रिस्की असेल. स्कॅल्प आहे ज्याला घ्यायचं त्यांनी घ्यायचा किंवा ज्यांना काम नाहीच करायचं त्यांनी हा ट्रेड, आणि हा जर नाही घेतला तर हा ट्रेड शेवटचा. हे 2 ट्रेड आपण इथे पी साईडला आपण 100% जाऊ शकतोय. हे झाले वरचा ट्रेड प्लॅन. अशा प्रकारे आपण होऊ शकतो. वरच्या ट्रेडवर असं आपण ह्या प्रकारे काय ते करू शकतो. आता खालच्या ट्रेडचा जर विचार केला, मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिलं,
फ्लॅट ओपनिंग दिलं आणि मार्केट 15 मिनिटांनंतर इथंच घुटमळत राहिलं आणि परत शार्प खालची रॅली द्यायला सुरुवात केली, तर बघू शकता 24,500चे एक सायकोलॉजिकल लेवल आहे, तिथं मार्केट कशाप्रकारे काम करते बघितलं पाहिजे. त्यानंतर मार्केट ह्याला जर ब्रेक केलं, आता ह्या लेवलच्या जवळच मार्केट असल्यामुळे इथं काही जास्त काम करण्यात काही अर्थ नाही. ह्याला ब्रेक केलं तर मार्केटला खाली तर कोणाचे स्टॉप लॉस नाही आहेत बाहेरचे खाण्यासाठी, त्या मार्केट खाली जात असताना स्टॉप लॉस क्रिएट करत जाणार. म्हणजे मार्केटला समजा सेलिंग प्रेशर आहे जादा, मार्केटला खालीच पडायचं आहे. मार्केट सरळ असं खाली जाण्यापेक्षा मार्केट थोडं खाली जाणार, थोडे बाहेर क्रिएट करणार वर जात्याच दाखवून, मग ह्यांचे स्टॉप लॉस क्रिएट होणार ना खाली, मग मार्केट खाली जाणार. थोडे परत आणि बाहेर क्रिएट करणार, ह्यांचे स्टॉप लॉस क्रिएट झाल्यानंतर मग खाली जाणार. अशा प्रकारे मार्केट काम करू शकते. आणि खालच्या ह्या लेवलवर आपला एक सी साईडचा ट्रेड असेल फक्त एकच, जर मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिलं तर. मार्केटने जर गॅप डाऊन दिला ना, तर सगळ्यात बेस्ट कार्यक्रम होऊ शकते. मार्केटने जर गॅप डाऊन दिला, समजा इथं कुठे गॅप डाऊन दिला 25,000च्या लेवलच्या आसपास असा जर इथं दिला, तर खूप चांगली कंडिशन होऊ शकता. हे जे बाहेर कोण रँडमली बसले असतील त्यांचे स्टॉप लॉस संपले, मार्केटमध्ये बाहेर नाही आहेत, मार्केटमध्ये स्टॉप लॉस घ्यायला तर कोणाची नाही आहेत, त्या मार्केटला ओपन झाल्या प्रॉफिट बुकिंग येऊ शकते, ते म्हणजे सेलरांचं. कारण इथं कोण जे सेलिंग करून गेले असतील, कोण जे वीक हँडवाले जे रँडमली सेलर आहेत ते गेल्यानंतर मार्केटने गॅप डाऊन दिसल्यानंतर त्यांना प्रचंड मोठं प्रॉफिट दिसणार आहे. त्यामुळे ते प्रॉफिट बुक केल्याशिवाय राहणार नाहीत. जे पाकवरचे सेलर आहेत ना किंवा हे सेलर आहेत ना, ते प्रॉफिट बुकिंग सहसाची लगेच करणार नाहीत. ते मार्केटला आणखीन जास्त दाबण्याचा प्रयत्न करतील किंवा मोठं प्रॉफिट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतील. पण इथं गॅप डाऊन झाल्या थोडंफार प्रॉफिट बुकिंग होईल इथल्या सेलरपासून, त्यामुळे मार्केट शार्प तुम्हाला पहिल्या कॅन्डलमध्ये वरती जाताना दिसेल. ठीक आहे, मग पहिले 15 मिनिटं आपण वाट बघायची आणि पहिले 15 मिनिटांपर्यंत मार्केट इथंच कुठं असं राहिलं, तर ह्या ट्रेडवरती 15 मिनिटं मार्केट इथं जर असं कुठं राहिलं गॅप डाऊन देऊन असं ह्या लेवलपर्यंत असं, तर मग आपल्याला इथं ह्या ट्रेड पण जाण्याची गरज नाही. ह्या ट्रेड पैसे आणि ह्या ट्रेड पैसे आपला कार्यक्रम होऊन जाईल. इथून मार्केट आपल्याला पी साईडला जाताना दिसेल आणि ह्या लेवलवरती मार्केट सेकंड टाईमला पी साईडला जाताना आपल्याला दिसून जाईल. लक्षात ठेवा, ह्या 3 लेवल आहेत ना इम्पॉर्टंट आहेत. ह्या तिन्हीपैकी 1-2 लेवल आपल्याला काम केलेला 100% दिसतील जर मार्केटनं फक्त स्ट्रॉंग कॅन्डल करत नाही गेलं, प्राइस ॲक्शन टाईप मार्केट जर कॅन्डल करत गेलं तर. तुम्हाला फ्लॅट ओपनिंग आणि गॅप डाऊनचा सिनारिओ सांगितला, गॅप अप तर सांगत नाही, कारण गॅप अप झालं तर थोडा सेंटिमेंट बदलणार आहे, ते आपण त्यावेळी बघूयात. दुसरा जर आपण चार्ट बघायचा विचार केला तर फिन निफ्टीचा चार्ट बघूया आपण. त्यामध्ये हा फिन निफ्टीचा चार्ट आहे. फिन निफ्टी चार्टचा जर विचार केला तर काय प्रकारे कंडिशन दिसते, सेम चार्ट तयार झाला आहे, काही इंडेक्स आहेत, सगळ्या चार्ट सेम बऱ्यापैकी तयार होतात. हे तुम्हाला दिसेल इथं सेलर स्ट्रॉंग आहेत, हां इथं सेलर स्ट्रॉंग आहेत, इथं बायर होते, त्यांचा स्टॉप लॉस किती भारी खाल्ला बघा मार्केटनं. ठीक आहे, ओके डन. मग आता मार्केटनं फ्लॅट ओपनिंग दिलं आणि ही जी कॅन्डल क्लोजिंग आहे 3:30 वाजताची, ह्याच्यामध्येच मार्केट कुठं राहिलं तर काय हरकत नाही. ह्या लेवलवरती मार्केट 15 मिनिटांत आल्यानंतर इथून मार्केट एक पी साईडला जाताना दिसेल, ह्याच्यावरचा कुठं स्टॉपला जाऊन आपण इथं पी साईडला जाऊ शकतो. आणि मार्केटनं ह्याला जर ब्रेक केलं तर सेकंड ट्रेड इथं असेल आपला, पी साईडला आपण इथून जाऊ शकतो. ठीक आहे, काय होईल इथं पण प्रॉफिट बुकिंग होणार आहे, इथं पण ते गेलं तर यांच्यासोबत स्टॉपला जाणार आहेत. एक बायर आहेत ते खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये इथं आलेले दिसतील, रँडम बायर सुद्धा इथे येतील आणि एक चांगला एक रेजिस्टन्स बघून नवीन सेलर इथे ॲक्टिव्ह होणार आहेत आणि हे जे सेलर आहेत ह्याच्यावर त्याला त्यांच्या स्टॉपला जाणार आहेत, त्यामुळे आणखीन तर पैसा होताचा प्रयत्न करणार आहेत. अशी 4-5 कारण आहेत जिथून मार्केटला खाली दाबण्याचा प्रयत्न करेल. आपण जे आपला कोर्स आहे त्यामध्ये आपण ह्या 4 ट्रेडिंगवरती खूप सारा भर देतोय, कारण की एंड ऑफ प्रोडक्ट आहे किंवा मार्केटचं तुम्हाला चार्ट वाचायला जमला, मार्केटची सायकोलॉजी वाचायला जमली, तर तुम्हाला आणि लेवल फक्त ड्रॉ करायला ठराविक जमल्या तर मार्केट खरोखर काही अवघड नाही आपल्याला देऊन जातं. त्यामुळे आपल्याच्या कोर्समध्ये जे जास्त भर आहे तो ह्यावरतीच आहे की आपण चार्ट कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने वाचू शकतोय. आणि तुम्ही जर रिझल्ट आपला बघितला, जर मला फॉलो करत असाल तर आपला रिझल्ट खूप चांगला येताना आपल्याला दिसतोय. आपण प्लॅन ट्रेड करतोय लाईव्ह मार्केटमध्ये, इथं असं झालं म्हणून मी असं केलं, मी इथं हा पॅटर्न तयार झाला असं काही नाही. आपण 10 वाजता प्लॅन ट्रेड करतोय की ह्या ठिकाणी मार्केट आलं तर बाय करणार आहे, ह्या ठिकाणी आलं तर सेल करणार आहे. त्यामुळे खूप शांततेत काम करता येते. फक्त संयमाची परीक्षा आहे, तिथं येईपर्यंत शांतपणे बसणं, कड काढणं महत्त्वाचं आहे. कड काढायला शिकला तर मार्केट त्याचा आपल्याला 100% रिवॉर्ड देईल. ठीक आहे, तर फ्लॅट ओपनिंगला तुम्हाला 2 सिनेरिओ सांगितले. गॅपडाऊन झाला तर खूप भारी होईल, एकदम मस्त होईल. गॅपडाऊन ह्या लेवलच्या आसपास कुठं तर होऊ शकते. अर्थातच सेलरना प्रॉफिट दिसणार आहे, मार्केट पहिल्या कॅन्डलमध्ये प्रॉफिट बुक करणार आहे आणि 15 मिनिटापर्यंत मार्केट इथंच कुठं असं राहिलं तर ह्या लेवलवरती 100% आपल्याला काम करता येईल, ह्याच्यावरचा स्टॉप लॉस ठेवून. आणि सेकंड ट्रेड इथं असेल आपला. ठीक आहे, हां. आणि मार्केटने गॅपडाऊन दिला किंवा फ्लॅट ओपनिंग दिलं आणि मार्केट खाली जायला लागलं, 15 मिनिटांपर्यंत मार्केट ह्या लेवल जवळ आलं नाही आणि 15 मिनिटांत आलं तर ह्या साईडला फक्त एक बाय साईडची पोझिशन आपल्याला करायला काही हरकत नाही, आपल्याला तिथं रिझल्ट दिसून येईल. ठीक आहे, आणि आपण लास्ट चार्ट बघूया. फक्त गॅपअपला सांगत नाही मी, गॅपअप झाल्यानंतर बघू काय काय करायचं असते, कारण जरा लेवल बिघडणार आहेत त्यावेळी. ते तुम्हाला मी ऑलरेडी 1 मिनिटाचा व्हिडिओ करून इंस्टाच्या स्टोरीवरती टाकीन किंवा टेलिग्रामवरती टाकीन, नक्की त्याला फॉलो करून ठेवा. ठीक आहे, मार्केट हे बघा खूप चांगल्या लेवलला मार्केट इथं क्लोजिंग झाले. बघू शकता कालचा शुक्रचा ट्रेड आपण स्कॅल्प म्हणून दिला होता. स्टोरीला बघा डॉट टू डॉट सगळं वर्क झालं दिसेल तुम्हाला सगळे इंडेक्समध्ये आणि आपल्या फॉरेस्टमध्ये सुद्धा. ठीक आहे, मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिलं, ॲज सिनारिओ तोच आहे. फ्लॅट ओपनिंग दिलं, पहिला 15 मिनिटापर्यंत मार्केट असंच राहिलं. हां, तर ठीक आहे, इथे स्कॅल्प आपण करू शकतो. बँक निफ्टीमध्ये एक चांगली लेवल आहे, जे सेलर आहेत त्याला ह्या लेवलच्या वरती मार्केटला येऊन देणार आहेत. ही लेवल ब्रेक केलं तर सेलांची स्टॉपलॉस जायला सुरुवात होणार आहे, त्यामुळे एक शेवटचा प्रयत्न नक्की तुम्ही करतील ते मार्केटला खाली ढकलण्याचा, त्यामुळे आपण एक स्कॅल्प करू शकतो. मार्केटने 15 मिनिटात ही लेवल ब्रेक केली तर ह्या लेवलला एक आपला
एक सेल साईडचा पी साईडचा ट्रेड असेल, ह्या लेवलपर्यंत मार्केट नाही गेलं पाहिजे तसं बघायला गेलं तर, पण गेलं तर इथे एक चांगली रिॲक्ट होताना दिसेल, पण ह्या 2 लेवलपर्यंत आपल्याला काम झालेलं आपलं दिसून येईल. आणि गॅप डाऊन झालं तर खूप चांगली गोष्ट आहे. मग गॅप डाऊन झाला अर्थातच प्रॉफिट बुकिंग करणार, पहिल्या 15 मिनिटापर्यंत मार्केट इथं आलं तर ह्या लेवलवरती काम करायचं 100%, आणि ह्या लेवलवरती पी साईडला पण जाण्याचं काम करायचं. आणि मार्केटने ॲज युजल जर मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिलं आणि पहिल्या 15 मिनिटापर्यंत ह्या लेवलपाशी राहिलं आणि त्यानंतर मार्केटने खालची रॅली दिली, तर ही एक 55,400ची जी लेवल आहे इथे एक बाय साईडला जायला काही हरकत नाही. इथून आपण सी साईडला जाऊ शकतो. गॅप डाऊन दिला पहिल्या 15 मिनिटाच्या आज जर मार्केटने ह्या लेवलला ब्रेक केलं किंवा लेवल जवळ राहिलं तर काय काम करण्यात येते येणार नाही. पण गॅप डाऊन देऊन मार्केट इथं कुठं तर असं राहिलं आणि परत 15 मिनिटांनंतर ह्या लेवल आलं तर एक सी साईडला इथं जायला काही हरकत नाही, आपण जायचं आहे. मार्केटचा ट्रेंड गेले बरेच दिवस झालं बेरिश आहे, मार्केट खाली पडते, त्यामुळे सी साईडचा आपण फक्त एकच ट्रेड फाईंड करतोय आणि पी साईडचा आपण 2 ट्रेड फाईंड करतोय. कारण पी साईडला जर आपण बसलो तर आपल्या 2 ठिकाणावर एक चांगली रॅली कॅच करतायत. बाकी जे होईल ते त्या दिवशी आपण बघूया. मी 1 मिनिटाचा व्हिडिओ पण त्यावेळी टाकीन, पण तुम्ही बघा मार्केटमध्ये ॲज इट इज होतं की नाही ते. बाकी धन्यवाद. जय बाळूमामा.